नमस्कार मित्रांनो, आपल्याला घराची माहिती भेटन. कोणाला कधी माहिती पाहिजे की पहिले आर-सी-सी करणं चांगलं असतं हे का पहिले बांधकाम? सहज म्हणलं तर पहिले आर-सी-सी करणं चांगलं असतं. लोकांचं म्हणणं पहिले आर-सी-सी केली तर क्रॅक जातं, भिंतीला क्रॅक जाते इकडून-तिकडून कोपऱ्यातून. बिलकुल क्रॅक जात नाही तुम्ही कधी बांधकाम बरोबर केलं तर. मेन गोष्ट पहिले आर-सी-सीची. आर-सी-सी केल्याबद्दल जास्त गजाला झेंड येत नाही. कधी अगर तुम्ही पहिले बांधकाम केलं तर जास्त झेंड येते. लेंटरपाशी झेंड येतो. असे 2-3 ठिकाणी झेंड येतो. कधी आर-सी-सी कधी तुम्ही डायरेक्ट केली तर जास्त झेंड येत नाही. एकच झेंड येतो खाली मधामध्ये. बाकी झेंड जास्त येत नाही. पहिले कधी बांधकाम केलं तर गजाला जास्त झेंड येतं. हे कोणी लक्षात घेत नाही. आणि दुसरी गोष्ट आर-सी-सी चांगली होती. आणि तुमचं गैरसमज आहे. पहिली आर-सी-सी केली तर क्रॅक जातो कोपऱ्यातून जात नाही. बांधकाम पद्धतशीर केलं तर क्रॅक जात नाही. बांधकाम कसं करायचं आता तुम्ही समजा मिस्त्री बांधकाम करायला तर कॉलमपासून तर इटीचा गॅप जो कोपऱ्याला गॅप असतो तो फक्त 1 एमच्या आतच पाहिजे. 1 एमच्या जास्त असलं गॅप तितका कोपऱ्यात माल जाईन समजा गॅप असला तर तितकं त्याला क्रॅक जातो. तर तुम्हाला क्रॅक जाऊ नये म्हणून बांधकाम कॉलमपासून फक्त 1 सेंटीमीटरच गॅप पाहिजे. चिटकून पाहिजे ती ईट सरळ-सरळ भाषामध्ये. आणि त्याच्यात थोडा बी गेला तर चालतो. जास्त माल जायची गरज नाही. तुम्ही फक्त माल जायसाठी गॅप ठेवला तर त्याला क्रॅक जातो. कॉलमला खेटून आर-सी-सीला घेतलं तर. आणि नंतर प्लास्टर टायमाला आपण त्याला खबूतदारी लावली तर बिलकुल त्याला क्रॅक जात नाही. तुम्ही पहिले आर-सी-सी केली तर तुमच्या बिल्डिंगला लाईफ जास्त भेटते. त्याच्यामुळे पहिले आर-सी-सी करा, मग बांधकाम करा. हे तुम्हाला सांगितले 2 नियम कधी पाळले तर आर-सी-सीला क्रॅक जात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.